बातमीकडे. म्हाडाच्या प्रकल्पावरून महायुतीत सध्या वाद सुरू असतानाच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये भाजपचे माजी आमदार पवार हे एका महिलेशी बोलतात आणि या प्रकल्पात कपिल पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असे या क्लिपमध्ये त्यांनी म्हटल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी संबंधित प्रकल्पातल्या रहिवाशांसोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत ही ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकवण्यात आली आणि त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या बाजूनं स्पष्टीकरण दिलं. साहेबांचा डिपार्टमेंटचा काही लोकांचा विश्वास पण आहे. आता तुमचं तरी सोपं आहे सांगतो, कळलं का? पटेलला हाकलणं, नवीन बिल्डिंग नाही अपॉइंट करणं, नायकोंचे तेवढं सोपंच नाही सांगतो. पण तिथे सुद्धा साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय, सगळ्या गोष्टी चालू आहेत तिकडच्या. पण तिथे म्हणजे कपिल पाटील, रवी चव्हाण यांच्याशी लढाई नायकोन मध्ये, कळलं का? ते विरुद्ध मी असं लढतो. इथे तर मी समजा बिल्डरच्या वतीनं नाही आहात तुम्ही, मला माहिती आहे, पण तिथे तुम्हीच आहात. तिथे बिल्डरचा माणूस पण कोणी नाही तिथे जात, कोणीच नाही, काहीच नाही, ऍक्टिव्हिटी नाही, काही नाही. त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती, बिल्डरचीच ती पण बाजू घेऊन भांडत होती. कपिल पाटील तिथे मदत करतायत. मला काल सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी, बाळ माने, कपिल पाटील हे मदत करतात तिथे टायकूनला. अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत. काय गरज नाही कपिल पाटील